मी संकेत म्हात्रे आणि आपण साजरा करतोय महाराष्ट्र दिन फक्त रेडिओ सिटी मराठीवर. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. मला आज मनापासून आनंद होतोय कौशल इनामदार यांना रेडिओ सिटी मराठीच्या स्टुडिओमध्ये बोलवताना. खरं तर महाराष्ट्र दिनाचा हा उत्सव कौशल आणि त्यांनी संगीतबद्ध केलेल्या मराठी अभिमान गीताशिवाय संपूर्ण होऊच शकत नाही. 112 गायक आणि 300 कोरस सिंगर्स बरोबर केलेलं हे कदाचित जगातलं सर्वात मोठं महागडं गीत आहे. कौशलचं संगीताबरोबरचं नातं जरा वेगळंच आहे, कारण त्याच्या प्रत्येक गाण्यातून चालीतून काव्यानुभवाचा प्रत्यय पुरेपूर जाणवत असतो. पण हेही त्याचं पूर्ण इंट्रोडक्शन नाहीच, कारण कौशलने आतापर्यंत कैक मराठी सिनेमांना संगीत दिलंय. बालगंधर्व, नॉट ओन्ली मिसेस राऊत, अजिंठा, पितृऋण, संशय कल्लोळ, येलो, रंगापतंगा आणि अधांतरी सारख्या सिनेमांना त्याने आतापर्यंत संगीत दिलंय. त्याचे अनेक अल्बम्स महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. शुभ्र कळ्या मुठ भर, रात्र भिजली, भावांजली अशा अल्बम्सनी रसिकांची मनं जिंकली आहेत. कौशल, तुझं ह्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. मी माझ्या पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करतो की मराठी अभिमान गीत ह्या गाण्यापाठची तुझी नेमकी भूमिका काय होती? संकेत असं आहे की मराठी अभिमान गीत हे 2009 साली जेव्हा मी एका रेडिओ वाहिनीच्या स्टुडिओमध्ये गेलो होतो, तेव्हा तिकडे माझं आणि त्या रेडिओ जॉकीचं जे एक संभाषण झालं त्याच्यावरनं सुचलेली कल्पना आहे. पण हे कुठलं रेडिओ स्टेशन होतं? नो कमेंट्स. ओके. ते महत्वाचं नाहीये, कारण ती कथा जास्त महत्वाची आहे. त्यांच्या म्हणजे त्या रेडिओ वाहिनीवर, आणि फक्त त्या रेडिओ वाहिनीवर असं नाही, मुंबईमध्ये जितक्या खासगी रेडिओ वाहिन्या होत्या त्यावेळी, त्या कुठल्याही रेडिओ वाहिनीवर एक मराठीतनं गाणं लागत नव्हतं आणि मराठी गाणीच वाजवायचं नाहीत. आणि म्हणून मग मी त्या रेडिओ वाहिनीच्या जॉकीला विचारलं की तुम्ही मराठी गाणी का नाही लावत तुमच्या रेडिओ वाहिनीवर. अत्यंत सहज विचारलेला प्रश्न होता. माझ्या मनात सुद्धा असं काही नव्हतं की तो काय उत्तर देईल, पण त्यांनी असं उत्तर दिलं की आमची पॉलिसी आहे. तर मी म्हटलं, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी गाणं न लावण्याची तुमची पॉलिसी आहे? तो म्हटला हो. मी म्हटलं, तुमचीच स्टेशनं भारतभर आहेत, तर इतर कुठल्या शहरामध्ये तुमची अशी पॉलिसी आहे की कोइंबतूरमध्ये आम्ही तमिळ गाणं लावणार नाही, बंगलोरमध्ये आम्ही कन्नड गाणं लावणार नाही, अशा कुठल्या इतर शहरामध्ये तुमची पॉलिसी? तर तो हसला आणि तो म्हणला नाहीये. म्हटलं मग मुंबईवर काही कृपादृष्टी आहे? मुंबईने काय घोडं मारलंय? तर त्यावर तो म्हणला, तुला खरं सांगू का की आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असं वाटतं की आपल्या रेडिओ स्टेशनवर मराठी गाणं लावलं तर आपल्या रेडिओ स्टेशनला एक डाऊन मार्केट फील येईल. अरे बापरे. आणि तेव्हा माझ्या मनात असं आलं की आपल्या भाषेला डाऊन मार्केट म्हणतात लोक, तर काय बुवा खरं. वास्तविक युनेस्कोचा एक सर्व्हे आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की जगामध्ये 6,500 भाषा आहेत, भाषा आणि बोलीभाषा, लँग्वेजेस अँड डायलेक्ट 6,500. बरोबर. या 6,500 भाषांचा सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषा असा क्रम काढला तर मराठीचा क्रमांक 15वा आहे एनकार्टा एन्सायक्लोपीडियाप्रमाणे. 15th मोस्ट स्पोकन लँग्वेज ऑन दिस प्लॅनेट. क्या बात आहे. मग जी 15वी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे ती डाऊन मार्केट का वाटावी लोकांना? माझ्या असं लक्षात आलं की हा परसेप्शनचा प्रश्न आहे.
आणि धोका हा नाहीये की दिल्लीत बसणाऱ्या कुठल्या तरी अधिकाऱ्याला असं वाटतं की आपली ही भाषा डाऊन मार्केट आहे. धोका असा आहे की आपल्याला ते वाटू लागलंय का. आणि जेव्हा मराठी माणसालाच ते वाटायला लागतं की नाही बाबा, एखादा मला मराठीत भाजी घेता आली नाही मुंबईत तर चालू शकतं. मी 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो तर मला मराठीत बोललं तर मला हे कमी समजतील. मला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं असेल आणि मी टॅक्सीवाल्याशी मराठीत बोललो तर ते बरोबर नाही वाटणार. तर हे आपल्या मनामध्ये भावना ही रुजतीये का काय, असं माझ्या मनात आलं. आणि मग मी ठरवलं की याच्यावर मी काय करू शकतो. पण मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला पण असे कधी अनुभव आले होते का की ज्याच्यामुळे तुला असं वाटलं की अरे आपल्याला किंवा मराठी भाषेला ओव्हरऑलच थोडंसं असं बॅकसीट असं आहे? खूपच अनुभव आले होते. उदाहरणार्थ 2005 साली मला वाटतं 2005 साली पहिला मुंबई महोत्सव झाला. आणि त्या मुंबई महोत्सवाचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम होता त्याच्यात मी केलेली एक प्रार्थना होती, ती मराठीत होती. पण त्या 5 मिनिटाच्या प्रार्थनेच्या व्यतिरिक्त एकही शब्द मराठीत उच्चारला गेला नाही. तुमच्या शहराच्या इथॉसला असं वाटायला लागतं की मराठी ही आपली भाषा नाहीच आहे आणि तुम्ही इकडे राहता महाराष्ट्रात. तर असं का होतं की ती भाषाच तुम्हाला नकोशी वाटते. ती मोलकरणी आणि लेबर क्लासची भाषा आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं की ही जरा कमी आहे. का सिनेमामध्ये सगळा नोकर वर्ग मराठी असतो म्हणून तुम्हाला वाटतं की ही भाषा डाऊन मार्केट आहे. पण आपल्याला असं बघायला पाहिजे की 35 वर्षापूर्वी जो नोकर वर्ग हिंदी चित्रपटात होता तो रामू चाचा होता. बरोबर. आता सगळा नोकर वर्ग हा मराठी असतो कारण फिल्म इंडस्ट्री इकडे आलेली आहे. बरोबर. 35-40 वर्षांपूर्वी जे फिल्म मेकर्स होते ते सगळे नॉर्थकडनं आलेले होते. त्यामुळे ते जे जगतात ते त्यांचं येतं. फिल्म इंडस्ट्री कलकत्त्यात असती तर नोकर वर्ग बंगाली असतात. बरोबर. तर त्यामुळे हा परसेप्शनचा प्रॉब्लेम आहे असं मला वाटलं. आणि मला असं वाटलं की हे परसेप्शन बदलायला पाहिजे. आपण भाषेकडे ज्या दृष्टिकोनातनं बघतो तो दृष्टिकोन बदलला तर फरक पडेल. आणि भाषेचा प्रश्न हा जितका त्यातले छोटे छोटे प्रश्न जसे असतात की मराठी शाळा चालत नाहीयेत किंवा मराठी पुस्तकं वाचली जात नाहीत, तितकाच तो प्रश्न हा परसेप्शनचा सुद्धा असतो. तो कसं तुम्ही भाषेकडे बघता आणि आपल्या मनात आपली भाषा बोलण्याकरता काही एक गिल्ट आहे का किंवा एक न्यूनगंड आहे का, तर तो न्यूनगंड कसा काढायचा. मला असं वाटतं की संगीत हा एक फार अत्यंत परिणामकारक असा एक माध्यम आहे ते करायला. मग तू या गाण्यासाठी कशी तयारी केलीस किंवा एवढ्या गायकांना एकत्र आणणं आणि मग रेकॉर्ड करणं? चांगला प्रश्न आहे. पहिल्यांदा असं वाटलं होतं की हे आपल्या आवाक्यातलंच नाहीये. मग मी एक काम केलं की माझ्या माहितीतले कोण कोण मराठी गायक आहेत यांची एक यादी केली. आधी कविता निवडली की सुरेश भटांची लाभले आम्हास भाग्य. ही का निवडली याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट आहे की पहिल्या वाक्यापासनं अत्यंत निस्संदिग्ध अभिमान आहे या गाण्यात आणि तृप्ती आहे. नुसता अभिमान नाहीये तर तृप्ती आहे. तर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, म्हणून या गाण्याची निवड केली की गाण्याच्या नुसता एक अभिमानाचा अस्मितेचा भाग नाहीये त्याच्यात, तर एक तृप्तीचा पण भाग आहे. मग हे गाणं फायनलाइज केल्यानंतर त्याच्यानंतर मग गायकांची एक यादी केली. मग माझे काही मित्र होते त्यांना मी गायकांची यादी आणि गाण्याच्या ओळी दिल्या एका फुलस्केपवर. पण तुझी चाल पक्की झाली होती का त्यावेळेला? चाल पक्की झाली होती, हो. अरे वा. चाल पक्की झाल्यानंतरच मग मी हे केलं की प्रत्येक गाण्याची कुठली ओळ किती वेळा येते आणि त्याच्या बाजूला एक रकाना ठेवला होता. आणि माझ्या काही मित्रांना सांगितलं तुम्हाला कुठली ओळ कुणाच्या आवाजात ऐकू येते ते लिहा. आणि मी पण अशी एक लिस्ट भरली. अच्छा. आणि मग 3-4 जो एक पर्याय आले होते त्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन करून आम्ही एक शेवटची लिस्ट काढली की ही ओळ की सुरुवात कोणी करावी, की कुठला असा आवाज आहे की जो निस्संदिग्ध मराठी आहे आणि अत्यंत
भारदस्त आहे की ज्याच्यामुळे ह्या भाषेचा एक भारदस्तपणा लोकांपर्यंत पोचेल, तर रवींद्र साठे. म्हणून रवींद्र साठेंची पहिली ओळख. मग आपल्याला काही शास्त्रीय किंवा अभिजात संगीतातले गायक पण पाहिजेत. मग गायिका असतील तर त्यांची नॅचरल स्केल ही काळी 4 काळी 5 असते. मग ज्या खालच्या ओळी आहेत त्या त्यांना दिल्या पाहिजेत. मग आरतीताई अंकलेकर, अश्विनीताई भिडे यांच्या ज्या ओळी होत्या त्या आधी सुरुवातीला ज्या खालच्या ओळी आहेत ऑक्टेव्हच्या त्या त्यांना दिल्या. अरे वा. मग येथल्या दरी दरीत हिंडते मराठी, दरी दरीत हिंडणारी मराठी ही रांगडी असते. मग हे कोण गाईल? तर उमप बंधू आहेत, अशोक खांडे आहेत, अच्युत आपले ठाकूर आहेत, जे फोक म्युझिकशी रिलेटेड. मग ती ओळ त्यांना. मग येथल्या आमुच्या कुला कुलात नांदते मराठी ही ओळ गाण्यासाठी एक वयाचा भारदस्तपणा पाहिजे. म्हणून मग तेव्हा 40+ सारेगम झालं होतं. त्याच्यातल्या गायिका होत्या की ज्यांचं वय असं होतं की कुलाबद्दल त्या म्हणू शकतील की संगीता चितळे आहेत, अनुजा वर्तक आहेत, वर्षाताई भावे आहेत, भाग्यश्री मुळे कोल्हापूरची आमची गायिका आहे. तर त्या गायल्या. आणि बरोबर त्याच्यानंतर आमुच्या कुला कुलात नांदते मराठी, येथल्या फुला फुलात हसते मराठी. आता फुलांचं हसणं तुम्ही निरागस, फ्रेश इनसन्स आणि फुलतं वय याच्याशी तुम्ही रिलेट करता. त्यामुळे मग ती ओळ गायला त्यावेळी म्हणजे आनंदी जोशी, मधुरा कुंभार, सायली ओक, अनघा ढोमसे या सगळ्या लहान मुली गायल्या. तर त्यामुळे तुम्हाला नुसतं गाणं ऐकून त्या आवाजातला फरक कळेल की हा 40शीतल्या भारदस्त स्त्रियांचा हा महिलांचा आवाज आहे आणि या कोवळ्या मुलींचा आवाज आहे हा येथल्या फुला फुलात. अशी ती निवड केली सगळी गायकांची. आणि प्रत्येक ओळीच्या मागे आमचा विचार होता की ही ओळ कोणी म्हणावी, ही ओळ कोणी गावी. ऐकूया आवाज कलावंतांचा, ऐकूया आवाज महाराष्ट्राचा, फक्त रेडिओ सिटी मराठीवर. मी संकेत म्हात्रे आणि आपण साजरा करतोय महाराष्ट्र दिन फक्त रेडिओ सिटी मराठीवर. मला अजूनही आठवतंय की जेव्हा हे महाराष्ट्र अभिमान गीत जेव्हा आलं लोकांसमोर, तेव्हा मी कुठल्या तरी एका ऑफिसमध्ये होतो, काम करत होतो आणि माझ्या मित्रांनी मला दाखवलं की अरे तुला माहितीये का आपलं मराठीतलं सगळ्यात मोठं गीत आज बाहेर आलंय आणि कौशल इनामदार नावाच्या एका म्युझिक कंपोजरने सगळं केलंय. आणि मला ह्या गोष्टीचा आनंद होता की जेव्हा त्याचं इनिशियल तुझ्या डोक्यामध्ये सगळं होतं तेव्हा तू ते मला ऐकवलं होतं. बरोबर. पुण्याला होतो आपण, मला ऐकवलं होतंच ते. सो त्यावेळेला मी बघितलं होतं की अभिमान गीत सर्वात मोठं गाणं झालंय मराठीमध्ये आणि सगळीकडे व्हायरल होत आहे, सोशल मीडियावरती सगळे बोलतायत त्याच्याविषयी. तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय होता? खूपच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होता. पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा अभिमान गीत संपत आलं आणि त्याचं मिक्सिंग झालं त्याच्यानंतर मी दुसऱ्या एका FM स्टेशनला फोन केला आणि त्यांना सांगितलं की जगातलं सगळ्यात भव्य गाणं तुम्ही लावणार का? तर तो त्यांचा प्रोग्रामिंग हेड होता, तो म्हटला हो लावणार. मी म्हटलं आता पुढची अडचण अशी आहे की मराठीत आहे गाणं आणि तुमची पॉलिसी आहे मराठी लावायचं नाही. तर तो 1-2 मिनिटं ब्लँक झाला आणि मग तो म्हणाला नाही आमची पॉलिसी नाही आहे तशी. म्हटलं पण तुम्ही लावत नाही ना, तुमची पॉलिसी असो नसो तुम्ही लावत नाही मराठी गाणी. तो म्हणला गाणं आणा. मग गाणं घेऊन गेलो, त्याला गोष्ट सांगितली, त्याला सांगितलं अशा अशा कारणासाठी हे गाणं झालं. आणि मग तो म्हणाला कधी तुमच्या गाण्याचं प्रकाशन आहे? मी म्हटलं 27 फेब्रुवारी 2010 कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, मराठी भाषा दिन. तो म्हटला 28 फेब्रुवारी 2010 तुम्ही रेडिओ ऐका, आमचं स्टेशन ऐका. अरे वा. आणि 27 फेब्रुवारी 2010 मराठी अभिमान गीताचं प्रकाशन झालं ठाण्यामध्ये दादोजी कोंडे स्टेडियमवर. 8,000 लोक उपस्थित होते तेव्हा. क्या बात आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 28 फेब्रुवारी 2010 सकाळी 7 वाजता मराठी अभिमान गीत रेडिओवर लागलं पहिल्यांदा आणि मराठी गाणी लागायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग रेडिओ स्टेशन्सनी, काही रेडिओ स्टेशननी तर मराठी संगीताला अवॉर्ड्स पण डिक्लेअर केले. आणि मग आता अशी परिस्थिती आहे की मराठी संगीतासाठी
दारं उघडलेली आहेत. आज रेडिओ सिटी महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम करते, तर ही दारं किलकिली झालेली आहेत. मी अजून असं नाही म्हणत आहे की पूर्ण मराठी लागतंय गाणं, पण आता रोज रात्री एक रेडिओ स्टेशन थोडंसं आफ्टर पीक आवर्स ते मराठी गाणी लावतात. पण हरकत नाही, हाही एक बदल आहे. हाही एक अत्यंत पॉझिटिव्ह बदल आहे आणि तो आपण स्वीकार करायला पाहिजे. आणि माझं पहिल्यापासून म्हणणं होतं की रेडिओ स्टेशनच्या विरुद्ध काहीतरी करायचं म्हणून मी हे गाणं केलेलं नाहीये. इनफॅक्ट मराठी अभिमान गीत हे फक्त मराठी माणसांचं गाणंच नाहीये. ज्या ज्या लोकांना मातृभाषा आहे अशा सगळ्यांसाठी ते गाणं आहे. ऍब्सोल्युटली. दुसरी गोष्ट, सर्वात महत्वाचं आणि मोठं गाणं करायचं म्हणून तू हे ए आर रहमानच्या स्टुडिओमध्ये केलेलं होतंस. बरोबर. तर त्याची जरा मला गोष्ट सांग की नंतर काय झालं. त्याची गोष्ट अशी झाली की रेहमानच्या स्टुडिओत मी हे गाणं केलं आणि इळयाराजाचे 35 वर्षाचे असोसिएट प्रभाकर सर, त्यांनी तो सगळा स्ट्रिंग सेक्शन कंडक्ट केला. 24 लोकांचा स्ट्रिंग सेक्शन होता तो. आणि त्यांनी सांगितलं की मी तुला माझ्या म्युझिशियन्सची ओळख करून देतो. आणि मग मी जेव्हा त्यांच्या रेकॉर्डिंग रूममध्ये गेलो, त्यांनी सगळ्या वादकांशी ओळख करून दिली. त्यातल्या एका वादकाने मला विचारलं, हे सिनेमासाठी गाणं करताय का तुम्ही? तर मी म्हटलं नाही, असं असं कारण आहे याला. त्यातल्या एका वादकाने, आणि तेव्हा त्यांनी एकाने विचारलं, मग तुम्ही हे कोण स्पॉन्सर करताय? म्हटलं कोणी स्पॉन्सर करत नाहीये हे गाणं. जवळपास 1800 लोकांनी 500 रुपये दिलेले आहेत याच्यासाठी. माय गॉड. आणि हे सगळं म्हणजे तेव्हा क्राऊड फंडिंग हा शब्द पण नव्हता माहिती मला. असेल शब्द पण मला माहिती नव्हता तो. पण मी ते क्राऊड फंड केलं होतं गाणं, हे मला माहिती नव्हतं की हे क्राऊड फंडिंग म्हणतात याला. पण 1800 लोकांनी 500 रुपये दिले. हे जेव्हा मी तिकडे सांगितलं तेव्हा त्यांच्या एका वादकानी त्याच्या विष्टीतनं 500 रुपये काढले आणि मला दिले. आणि त्यांनी मला असं सांगितलं की हे 500 रुपये यासाठी की आम्हाला खरंच वाईट वाटतं की मराठीचं असं व्हावं महाराष्ट्रामध्ये, कारण तमिळनाडूमध्ये तमिळ बरोबर असं होणं अशक्य आहे. करेक्ट. हे गाणं आलं, 1 वर्ष उलटल्यानंतर मला असं कळलं की रेहमाननी सुद्धा तमिळमध्ये एक अभिमान गीत केलेलं आहे. क्या बात आहे. तमिळ अभिमान गीत. क्या बात आहे. म्हणजे सुरुवात मराठी अभिमान गीतापासून झाली. हो, म्हणजे त्यांनी ऐकलंच असेल आणि अनेक लोकांनी ते ऐकून त्याचं कौतुक केलं. म्हणजे अमिताभ बच्चननी असं म्हटलेलं आहे ऑन रेकॉर्ड की मला या गाण्यामध्ये गायला आवडलं असतं. अरे क्या बात आहे. अत्यंत जाहीर कौतुक तर त्यांनी केलंच. हो, ते मीही बघितलेलं होतं. पण त्यांनी असंही म्हटलं की मला या गाण्यात गायला आवडलं असतं. सगळ्यात गमतीशीर गोष्ट अशी, मराठी अभिमान गीत दर ऑस्कर अवॉर्ड पूर्वी एक फॅशन शो होतो. रेड कार्पेट अटायर जे असतं, राईट, ऑस्कर अवॉर्ड्समध्ये जे ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस घालतात, टक्सिडोज, गाऊन्स वेगवेगळ्या, तर त्या सगळ्या वस्त्रांचा एक फॅशन शो होता. राईट. हॉलिवूडच्या मॉडेल्स घेऊन. या वर्षी जेव्हा ऑस्कर अवॉर्ड्सच्या 1 आठवडापूर्वी असाच हा फॅशन शो झाला, त्याच्यात हॉलिवूडच्या मॉडेल्सनी मराठी अभिमान गीतावर रॅम्प वॉक केला. रिअली? येस. वाव. इट्स देअर ऑन युट्यूब. माय गॉड. इतकंच नाही, या वर्षी लॉस एंजलस फॅशन वीकमध्ये, मागच्या वर्षी लॉस एंजलस फॅशन वीकमध्ये माझ्या मराठी मातीचा लावाल लाटास टिळा या गाण्यावर हॉलिवूडच्या मॉडेल्सने रॅम्प वॉक केलेला आहे. क्या बात आहे. खरं तर ना, हा जो माझा प्रश्न होता हा पुढचा प्रश्न होता, पण त्याचं तू आधीच उत्तर दिलंय. प्रश्न असा होता की मराठी संगीताचं जागतिक पातळीवरती काय स्थान आहे आणि लोक काय समजतात किंवा त्यांचं काय परसेप्शन आहे. ऍक्च्युली मी तुला सांगतो की मराठी संगीत असं एक वेगळं संगीत म्हणून अजून जागतिक पातळीवर लोकांना माहिती नाही. पण आता अजय अतुलनी ह्याचं सैराटचं म्युझिक करताना त्यांनी हॉलिवूडच्या सोनी स्टुडिओजमध्ये रेकॉर्डिंग केलं. तर ही मला वाटतं एक मोठी उपलब्धी आहे. त्याच्या अगोदर म्हणजे अजय अतुलनी हे करायच्या अगोदर बालगंधर्व चित्रपटामध्ये नाही मी बोलत नाथा हे गाणं 3 देशात रेकॉर्ड झालेलं आहे. क्या बात. फार लोकांना हे माहिती नाहीये. याचं म्युझिकही तूच दिलेलं. याचं म्युझिक पण मी केलं होतं बालगंधर्वचं. पण मला सिम्फनिक स्ट्रिंग्स हवे होते
आणि आपल्याकडे ते वाजवणारे फारसे कोणी नाही आहेत. त्यामुळे मग मी बर्कली युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर म्हणून काम केलेले ख्रिश्चन होव्स नावाचे व्हायोलिनिस्ट आहेत. त्यांना मी ईमेलवरनं संपर्क साधला आणि मी म्हटलं की मी असा मराठी चित्रपट करतोय एका अत्यंत महान कलाकारावर आणि मला याच्यासाठी सिम्फनिक स्ट्रिंग्स रेकॉर्ड करायचे, तर तुम्ही ते करून द्याल का मला. आणि मी त्यांना मराठी अभिमान गीत पाठवलं माझा रेपोर्टवर म्हणून. त्यांनी ते बघितलं आणि लगेचच मला, म्हणजे मी रात्री 1 वाजता त्यांना मेल करून पाठवला. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता त्यांचा मेल होता माझ्या इनबॉक्समध्ये की मी नक्की करीन हे गाणं, तुम्ही मला सांगा. आणि नाही मी बोलत नाथा याचं स्ट्रिंग्स सेक्शन त्यांनी अमेरिकेत आणि त्याचा चेलो त्यांनी स्पेनमध्ये रेकॉर्ड केलेला आहे. अशा 3 देशांमध्ये ते गाणं रेकॉर्ड झालं. आणि तेव्हा त्यांनी मला एक व्हिडिओ प्रतिक्रिया पाठवली होती आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की मराठी नावाची एक भाषा आहे हेच मला माहिती नव्हतं. आणि आनंद भाटेचं संगीत आणि त्याचं गाणं ऐकून ते म्हणाले की हे इतकं चक्रावून टाकणारं गाणं आहे की मला खरं माहितीच नव्हतं की असं काही गाणं कुठल्या तरी दुनियेच्या मराठी नावाच्या भाषेत असं आहे. खरं. पण मी बऱ्याच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या लोकांबरोबर मी काम केलेलं आहे आणि करतो सुद्धा. गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला कदाचित एक ट्रान्स बँड आहे जुनो रिॲक्टर नावाचा. राईट. तुम्हाला माहिती असेल जुनो रिॲक्टर. जुनो रिॲक्टर चा जो हेड आहे बेन वॉटकिन्स, म्हणजे जुनो रिॲक्टर म्हणजे मॅट्रिक्सचं म्युझिक ज्यांनी केलेलं आहे. राईट राईट. तर तो काही वर्षांपूर्वी इकडे आला होता. माझी एक मैत्रीण आहे हमसिका अय्यर, ती त्यांच्याबरोबर गाते. अच्छा. आणि मी तिचं एक गाणं रेकॉर्ड करत होतो पितृऋण नावाच्या सिनेमासाठी. राईट. जुनो रिॲक्टरला पितृऋण मधलं मनमोहरले नावाचं एक मराठी गाणं इतकं आवडलं की त्यांनी ते रेकॉर्ड करून माझ्याकडनं घेऊन गेलं. तू हे एकदा गाणं म्हणून दाखवशील का? हो. मंतरलेल्या चांदण रात्री चाफा फुलुनी आला गात्री. मंतरलेल्या चांदण रात्री चाफा फुलुनी आला गात्री. भान जगाचे आता सरले आनंदाने जीवन भरले. मन मोहरले मन मोहरले मन मोहरले मन मोहरले. ऐकूया आवाज कलावंतांचा, ऐकूया आवाज महाराष्ट्राचा, फक्त रेडिओ सिटी मराठीवर. मी संकेत म्हात्रे आणि आपण साजरा करतोय महाराष्ट्र दिन फक्त रेडिओ सिटी मराठीवर. एक फार महत्वाचा प्रश्न आणि तो कदाचित एका तुझ्यासारख्या संगीतकाराला खूप जास्त रेलेव्हंट वाटू शकतो की आज तू बघतोस की सोशल मीडियावरती अभिमान गीत सारखं प्ले केलं जातं किंवा तुझ्या गाण्यातल्या तुझी जी गाणी आहेत ती प्ले केली जातात. तर तुला काय वाटतं की सोशल मीडियामुळे महाराष्ट्र आणि मराठी भाषा ह्याच्याबद्दलची जी अस्मिता आहे ती अजून जास्त सढळ होईल, लोकांपर्यंत अजून मराठी पोचेल? नक्कीच पोचेल. मी सोशल मीडियाचा खूप पूर्वीपासूनचा पुरस्कर्ता आहे आणि मला असं वाटतं की सोशल मीडियाने एक लोकशाहीकरण केलेलं आहे. ज्या माणसांना, म्हणजे पूर्वी मला जे फक्त वाटत होतं की आता रेडिओवरच फक्त आपलं गाणं वाजलं पाहिजे, आता असं नाहीये. आता मी पण माध्यम आहे. राईट. आणि आता आपण त्या मुलांना भेटलो इंडी बँडला. राईट. तर त्यांनी मला सांगितलं की सर आपण रिव्हर्ब नेशनवर एकत्र, तर रिव्हर्ब नेशन सारख्या वेबसाईट्स आहेत. राईट. साऊंड क्लाउड सारखं वेबसाईट आहे. आणि पूर्वी जसं होतं की माझा ऑडियन्स फक्त हा मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर इतका, ज्यांना मी जाऊन ऐकवेन गाणं त्यांच्यापुरता मर्यादित होता, तो आता राहिलेला नाहीये. त्यामुळे सोशल मीडिया हे फारच महत्वाचं माध्यम आहे आता हे पोचवायचं. तर तू एकदा ग्लोबल सेन्सेशन केलेलं होतंस अभिमान गीत प्रोड्यूस करून, मग त्याच्यानंतर तू बऱ्याच गाण्यांचं संगीत तू विविध देशांमध्ये केलेलं आहेस. तर आता तुझा पुढचा प्रोजेक्ट काय आहे आणि हाऊ बिग इज इट गोइंग टू बी? माझा पुढचा प्रोजेक्ट मराठी अभिमान गीताच्या शतपट मोठा आहे. क्या बात आहे.
याचं कारण असं आहे की म्हणजे मराठी अभिमान गीत हे पहिलं पाऊल होतं असं आपण धरूया. अजून तो जो अख्खा वॉर जिंकलेला नाहीये, एक फक्त छोटीशी लढाई जिंकलेली आहे, पण पूर्ण वॉर जिंकायचं आहे. आणि त्याच्यासाठी भाषा खूप खोलवर पोचली पाहिजे. आणि मी म्हणतो तसा हा परसेप्शनचा एक प्रश्न आहे की तुम्ही मराठी भाषा कशी बघता. आता एक छोटंसं उदाहरण देतो. 10 कोटी मराठी बोलणारे लोक आहेत जगभरात, पण मराठी पुस्तकांची पहिली आवृत्ती 1000ची असते. मग ते उरलेले 9,99,99,000 लोक गेले कुठे? त्यांचा आपण काय विचार करतोय? तर मला असं वाटतं की जोपर्यंत भाषेवर आधारित इकॉनॉमिक्स चालत नाही, तुला मराठीत पैसे कमावता आले आज, तर तू मराठीकडे आनंदाने वळशील. बरोबर आहे. आणि तो तुझ्या उपजीविकेचा भाग झाला पाहिजे. मराठीच्या आधारावर एक इंडस्ट्री झाली, फक्त अभिमान आणि अस्मिता या व्यतिरिक्त सुद्धा लोक वळतील, कारण त्याच्यात एक आनंद असेल, त्याच्यात एक आर्थिक भरभराट असेल. आणि काय अर्थकारणामुळे एक उजाळा मिळतो, अख्खं एक वातावरण सुद्धा पॉझिटिव्ह आणि ऑप्टिमिस्टिक राहतं, आशावादी वातावरण राहतं की नको सगळं कळकट आहे, तिथे जाऊन काही पैसे नाही आहेत, सगळं गरिबीतच करावं लागतंय, असं नाही. माझं म्हणणं आहे की आपल्याकडचे कवी हे जागतिक पातळीवरचं साहित्य लिहितात, खरं. पण शेक्सपियर का पोचतो सगळीकडे आणि कुसुमाग्रज का नाही पोचत? तर शेक्सपियरच्या पूर्वजांना असं वाटलं होतं, किंवा त्याच्यानंतरच्या वंशजांना सुद्धा, की आपण आपली भाषा थोडीशी इम्पिरियलिस्टिकली पोचवावी लोकांपर्यंत. पण आपण तसा विचार नाही करत. आपण तसा विचार नाही करत. खूप आपल्यामध्ये आहोत. तर मला असं वाटतं की आपण थोडासा असा विचार केला. म्हणजे तुम्हाला मी एकदा हे ट्विटरवर पण म्हटलं होतं की तुम्हाला वीज वाचवायची असेल तर तुम्ही वापर कमी केला पाहिजे विजेचा. बरोबर. पण तुम्हाला भाषा वाचवायची असेल तर तुम्हाला वापर वाढवला पाहिजे. खरंय. मग मी म्हणतो की फक्त ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशा लोकांकडे का? तर ज्यांची मातृभाषा मराठी नाहीये त्यांनाही बोलू दे ना. आज मुंबईमध्ये एक मॅक्स म्युलर भवन असू शकतं, ग्योथे इन्स्टिट्यूट असू शकते, तर स्टुटगार्टमध्ये एखादं कुसुमाग्रज हाऊस असायला काय हरकत आहे? आणि आता तू बघितलंस की युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना, युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. हे कुसुमाग्रजांचे शब्द त्यांनी पृथ्वीचं प्रेमगीत लिहिलेलं आहे, अर्थ्स लव्ह सॉन्ग. हे काय नाशिक आणि संगमनेर पर्यंत मर्यादित नाहीये ना, आणि ते राहूही नाही. हे ग्लोबल आहे, हे गॅलेक्टिकल आहे. आणि माझं म्हणणं आहे की कुसुमाग्रज समजा अशा अवतारात पोचले, काय होतं, आपण मराठीचा असा विचार करतो, मग आपल्याला त्या एका कळकटपणाची आणि गरिबीची पण सवय लागते. आपण ग्लॅमराईज करतो गरिबी. चार्ली चॅप्लिनने त्याच्या आत्मचरित्रात फार सुंदर लिहिलंय. तो म्हणतो की मी गरिबीत वाढलो, पण गरिबी तुम्ही ग्लॅमराईज नका करू, याच्यात काही चांगलं नाहीये. भूक राहण्यामध्ये कुठलाही रोमॅन्टिसिझम नाहीये. खरंय खरंय खरंय. पण मला असं वाटतं की फक्त कुसुमाग्रजच नाही तर अजूनही मराठीमध्ये म्हणजे कुसुमाग्रज मी एक उदाहरण म्हणून घेतोय, एक उदाहरण म्हणून. पण तू करंदीकर घे, तो नामदेव ढसाळ घे, की एक विद्रोह ही भावना की समाजातले जे दलित लोक आहेत आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी पेटून उठणं आणि त्यांनी स्वतःची भाषा त्यांना सापडणं, हे फारच महत्वाचं आहे. हा, हे काही फक्त एक महाराष्ट्रात आणि मुंबईत फक्त महत्वाचं नाही. माझ्या मते नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे हे ग्लोबल पोएट्स. एक्झॅक्टली. जिथे जिथे अन्याय झालेला आहे, जिथे जिथे लोकांनी एका समाजाने दुसऱ्या समाजाला खाली दाबायचा प्रयत्न केलेला आहे, तिथे सगळीकडे नामदेव ढसाळ रेलेव्हंट आहेत ना. कुठल्याही जिथे ऑपरेशन आहे तिथे कुठेही नामदेव ढसाळ, आणि त्यांची ती फार फॅन्टॅस्टिक प्रार्थना आहे ढसाळांची.
जे काय अन्याय तुम्हाला करायचा आहे, जो काय करायचा आहे तो सगळ्यांनी करावा आणि मग उरलेल्या लोकांनी शांती प्रस्थापित करावी, अशा आशयाची त्यांची एक प्रार्थना आहे. ती अख्खी कविता मी नाही म्हणू शकत इकडे, पण तर मला वाटतं की जागतिक रेलेव्हन्सचं मूल्य त्याला आहे. आणि मग कुसुमाग्रज, करंदीकर, ढसा, ग्रेस हे जे आपल्याकडचे क्लासिक्स आहेत, मॉडर्न क्लासिक्स ज्याला, केशवसूत ते आत्ताचे कवी, यांची सगळी आता परंपरा मराठीला लाभलेली आहे. तर मी ह्या सगळ्या जे क्लासिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या, म्हणजे साधारण केशवसुतांपासून ग्रेसपर्यंत अशा लोकांच्या कवितेवर एक जागतिक लेव्हलचा प्रकल्प करतोय. जगाच्या 5 खंडांवर मी रेकॉर्डिंग करणार आहे त्याचा, त्याच्यातले आर्टिस्ट घेऊन. म्हणजे पृथ्वीचं प्रेमगीत किंवा विंदा करंदीकरांचं पर्वतांनो दूरभारे, सागरांनो दूरभारे, उघडिले मी दार माझे मानवांनो आता रे, याचं रेकॉर्डिंग मी ग्रीसला जाऊन मॅसेडोनिया फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या 100 म्युझिशियन्स बरोबर करायचं असं माझं स्वप्न आहे. आणि आता त्या प्रोजेक्टच्या मागे मी लागलेलो आहे. क्या बात है, क्या बात है. तर मला ह्या गोष्टीचा फार आनंद आहे की तू सोडत नाहीयेस आणि तू सतत ह्या गोष्टीचा विचार करतोयस की मला मराठीला अजून किती लांबवर पोहोचवता येईल आणि महाराष्ट्राची जी पूर्ण संपत्ती आहे, समृद्धी आहे. मला वाटतं की ही आपली लिगसी आहे आणि ती आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आणि ती पोचवत राहणं पुढच्या पिढ्यांपर्यंत हे जास्तीत जास्त कठीण होत राहणार आहे. मग ते कठीण होत नको असेल त्याला, तर आपल्याला आता जी बंधनं घालून घेतलेली आहेत आपल्यावर, ती सगळी मोडून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायला. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. दरवेळेला कौशल बरोबर बोलताना असं सतत मला जाणवतं की दिस इज द बिगिनिंग ऑफ अ रेव्होल्युशन. आणि तो सतत असं काही ना काहीतरी माझ्यासमोर ठेवत असतो, लोकांसमोर ठेवत असतो की आता वेळ आहे, आता काहीतरी आपण नवीन करूया, आता काहीतरी मोठं करूया. आणि मला फार आनंद होतो की तो आज ह्या स्टुडिओमध्ये आला आणि इतका वेळ तो बोलत होता. खरं तर ही इज व्हेरी बिझी, कारण त्याचं सतत म्युझिकचे प्रोजेक्ट चालू असतात, असे कोलॅबोरेशन चालू असतात, पण त्यातूनही त्याने वेळ काढला आणि ह्या स्टुडिओमध्ये आला, खूप गप्पा मारल्या आमच्याबरोबर, गाणी ऐकवली. तर तुझे मनापासून आभार. थँक्यू. आणि तुझ्या प्रत्येक एंडेव्हरसाठी तुला रेडिओ सिटी मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रेडिओ सिटी मराठी हे ऐकायला खूप बरं वाटतं आणि असंच ते सगळ्यांच्या ओठावर रेडिओ सिटी मराठी हे शब्द यावेत अशी मीही प्रार्थना करतो महाराष्ट्र दिनी. क्या बात आहे. धन्यवाद म्हणतो. क्या बात आहे. थँक्यू. ऐकूया आवाज कलावंतांचा, ऐकूया आवाज महाराष्ट्राचा, फक्त रेडिओ सिटी मराठीवर. महाराष्ट्र दिन विशेष जागर महाराष्ट्राचा फक्त रेडिओ सिटी मराठीवर. Brought to you by Serbia's Chembur Central. अब don't oversoach it. सिर्फ 42 लाख में बुक करो अपना फ्लैट, वो भी मुंबई जैसी प्राइम लोकेशन में. टाटा सॉल्ट, देश की सेहत, देश का नमक.